एकदा ते एकदा नाही दाखवा लागते का नाही जाऊ ना थोड्या ओके 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 आता सर्व्हिसिंग वगैरे चालू आहे का त्याची अरे हा दागिने आहे आमचा. अच्छा अच्छा काका टोटल किती पायऱ्या असतात बरं इकडून असं मोजले नाहीत का इथं थांबलोत आपण भयापाशी लिंबू सरबत घ्यायला लिंबू वर आलेलो इथं असली गार हवा सुटली आई शपथ झालं हे दगडाचं वगैरे काम पण चालू आहे इथं हे हे बघा हे गाभार आहे जेजुरीचा होय काय होत असं काकू ते असं काय होतं म्हणजे अंगात वगैरे येते का असं हा तर हे गाईज आता आपली आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे गाईज तर आता आपल्याला वस्तादने आपले आचार्य जे साहेब आहेत त्यांनी आपल्याला लिस्ट दिलेली आहे तर आता आपल्याला हे जाऊन सामान वगैरे सगळं आणायचं जाऊन आता तर सामान वगैरे आणू मग काय चाललं काका निवांत हा तर आता चला ना कधी जायचे होय लिस्ट आपल्याला सामान आणायचंय तर गाईज आता आपले विनोदरावला आता आपण लिस्ट दिली त्यांच्या हातात कोथिंबीर आणायची फुलगोबी टमाटे आणि पुन्हा ही मसूर डाळ आणि पुन्हा ही हिरव्या मिरच्या आणि दूध चहाला लागण आता चहाचा टाइम झालाय बरोबर तर मग ठीक आहे आणू. तर कधी जायचं पुन्हा मंदिराला कधी जायचं पुन्हा अजून लय उशीर आता एकदा ती तुमची ऍक्टिंग करून दाखवा एकदा राव जायचंय आता जायचं एकदा ऍक्टिंग ती तसली मगाशी करून दाखवली ती नाही. हा? एकदा ते एकदा नाही दाखवा लागते का नाही जाऊ ना थोड्या तर काय बघू शकतात किती कॉमेडी माणूस आहे एकदम फनी माणूस आहे एकदम ते नसले तर करमतच नाही आपल्याला नाही का असं आहे. चला तर आता अण्णा पण थांबले ते येऊन आता जाऊया आपण आता हो काय आता आपले मामा पण आलेले तर माझे मामा त्यांच्या हाताला लागलं होतं त्यांना आता इंजेक्शन वगैरे पण देऊन आणायचंय धरा त्यांना ते पत्रा लागला ना सकाळी त्यांच्या हाताला दमा ना सर का तर चला गाईज आता आपली गाडी निघलेली आता भरून आता आपण जाऊ आता आपण टाक्या पण घेतात आता रिकाम्या जेवढ्या झाल्या होत्या दाखवा एकदा 3 टाक्या घेतल्या तर भरून आता हे आपले विनोदराव आता टाक्या हा रिकाम्या आता आपल्याला पुन्हा दर्शनाला पण जायचंय सामान बिमान आणू आणि दर्शन घेऊन ह्याला भरून आणू टेन्शन नाही म्हणजे पोटा पाण्याच्या लोकांची सोय होती मामाची बघा एकदम कशी चालू आहे दुपन जाळण दुपन सोबतच चालू आहे तर मित्रांनो तर आता आपण पोहोचलेलो आहोत जेजुरीमध्ये मेन चौक आहे हे बघू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे तर आता आपल्याला दर्शन वगैरे घ्यायला जायचंय अर्धी मंडळी आपली पिढी आहे आणि अर्धी महाग आहे चला लवकर मला नाही अशी सवय काही मस्कुनी निघायची आधी तर बघू शकता इथं इंडिया वडा नाही इंडिया चहा वडापाव वाला फेमस आहे पॉईंट तुम्ही बघू शकता हो तर आता आपण होय मालक आपल्याला इकडून घ्यायचे का आधी दर्शन कुठून घ्यायचे आधी जुन्या वाड्यात जायचं म्हणजे ना जुन्या वाड्यात मग इकडूनच रस्ता आहे त्याला पण होय जुन्या वाड्याकडे हा तर आता आपण चाललो जुन्या वाड्याकडं बघू शकता तर गाईज आता आम्ही आलेलो जेजुरीमध्ये तर आम्हाला माहित नाही जुनं मंदिर कुठे आहे तर आपण इथं मामाला विचारतोय तर सांगा आम्हाला रस्ता वगैरे कुठे आहे हो हा मी तुम्हाला सांगतो अगदी इथून सरळ जायचं ओके उजव्या हाताला जिथे रोड संपला तिथनं परत उजव्या हाताला जायचं ओके इथनं रोड संपला तिथनं लेफ्ट हाताला मारायचं तिथनं करेक्ट कडेपटार म्हणून पायथाई पर्यंत येईल त्याला ओके, ओके. जुनागड म्हणतात आणि तिथनं हे 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे ओके ओके धन्यवाद Thanks a गुड lot. आणि no ते problem at all. 50 रुपये टाकून देऊ का नको वावसीनं. तर गाईज मामाचा स्वभाव खूप भारी आहे धन्यवाद आम्हाला सांगितल्याबद्दल वेलकम ही आपली शॉप आहे का ओके 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 आता सर्व्हिसिंग वगैरे चालू आहे का त्याची दागिने आहे आमचे. अरे हा दागिने आहे आमचा अच्छा अच्छा थोडं काळजी घ्या त्याला हे करून घ्या लावून घ्या तर गाईज आता आपण ह्यांनी सांगितलंय आता आपण 3 किलोमीटर जायचंय बघूया तर गाईज आता आम्ही चलत आता इथं आलो इथं जिजामाता हायस्कूल वाटतं जेजुरीची जे आहे इथं थांबलं जातं इथं महागोती हायस्कूल आहे तर आता आपण इथून आता सरळ आपण जात आहोत तर आपल्यासोबत आहे ड्रायव्हर साहेब तर मग टेन्शन नाही काय
त्यांना माहिती सगळं इथलं होय. हो हा माहिती. मागच्या वर्षी पण आलते ते आणि मी पण आलो होतो, पण मी लय लहानपणी आलतो, म्हणजे लहानपणी म्हणजे आमच्या शाळेची जेव्हा ट्रिप आलती तेव्हाच आलतो. पण तेव्हा हे जे नवीन मंदिर आहे त्या नवीन मंदिराला गेलतो तर त्याच्यामुळं काय एवढं स्कूल ट्रिपमध्ये म्हणजे जेव्हा मी 6वीला असेल, हो 5वीला 6वीला राईट 6वीला असताना तेव्हा आलतो. त्याच्यानंतर पुन्हा कधी अशी चक्करच झाली नाही किंवा म्हणजे असं हेच झालं नाही, नाही का. तर बघू शकता इथून हे वर नवीन वालं मंदिर आहे. तर काय आता आम्ही जवळजवळ आलो, आता व्हायला लागले. तुम्ही बघू शकता ते समोरचं जे डोंगर आहे ते समोर आलं, तिथनं लोक जायला लागले तर जुन्या मंदिराकडं. तर आता आपल्याला नुसता डोंगरांनीच रस्ता आहे, तर आपल्याला नुसता डोंगरांनीच जायचं आहे. बघूया. तर तुम्ही जे सरळ आला तिकडून सरळच यायचं आहे. बघू शकता तिथं लोकांचे वाडे बिडे म्हणजे घरं बिरं, गायाचे गोटे बिटे आहेत, सगळे जर्सी गाय आहेत तिकडं. चांगले भारी आहे. हां दुखण्यामुळे काहीच नाही. तर गाईज बघू शकता, तर हे वालं जे मंदिर आहे हे वालं नवीन मंदिर आहे. आणि आपल्याला जे जायचं आहे ते मंदिर आता लय समोर आहे, म्हणजे तुम्हाला दाखवतो. इथून आता दिसणार नाही, जरा हे झाड आहेत वाबळ्या त्याच्यामुळं. तर आता आपल्याला जायचं आहे बघा मित्रांनो, ते समोरचं जे डोंगर दिसतंय तिथं जायचं आहे. हे बघा झूम करून दाखवतो. ह्या इथं जायचं आहे आपल्याला. किती वेळ लागेल आपल्याला जायला? 1 तास लागेल, अर्धा 1 तास ना. तर बिगीन जाऊ गाईज, पटपट पाय हलवीत, टेन्शन नाही. तर लहान लहान पायऱ्या आहेत त्या आहेत, बघूत आता कशा पायऱ्या आहेत. नुसते डोंगर आहेत गाईज, बघा ही डोंगर, नुसते डोंगर. एअरकोंड जय मल्हार. तर गाईज आता पोचलो आहोत जवळजवळ, म्हणजे जवळजवळ तर नाही म्हणताय, असं दिसायला तर असं जवळ दिसतंय, पण ते असं बघा गाईज यंगतानी कळत आहे असं नाही का, किती वर किती नाही. इथं गाडी पार्किंगला वगैरे जागा आहे, या गाड्या वगैरे पार्क केलेल्या तर. आणि इथं कॉलेज पण होतं महाग, कोणतं तरी काय माहीत, बघितलं नाही आपण, कॉलेज होतं महाग. तर गाईज बघू शकतात आता मागून गाडी पण आली आहे, इकडं पार्किंगला वगैरे पण जागा आहे इकडं. आणि आता इथून बघा ह्या गाईज इथून पायऱ्या आता चढत जायच्यात. आता भरपूर पायऱ्या तर आता जरा वर गेल्यावरच आता तुम्हाला दाखवतो कसं आहे वा काय. हा इकडल्या मंदिराला गाईज पहिल्यांदाच यायला लागलो, त्याच्यामुळं काय मला एवढं माहीत नाही. आता इथून हे जायला रस्ता आहे. एकदा आता आपण इथून समोरून एकदा चहा घेऊ आणि पाण्याची बॉटल घेऊया, टेन्शनच नाही कुतू. तर गाईज बघू शकता इथं डॉगी वॉक होता, डॉगी नाही म्हणता येणार, देवाचाच अवतार. तर इथून आता नुसतं चढत जायचं आहे आता. तर गाईज आता आपण इथून घेतलं आता पाणी वगैरे, काकाची दुकान आहे. काका टोटल किती पायऱ्या असतात बरं इकडून? असं मोजल्या नाहीत का? नाही असं माहिती असेल मला, त्याच्यामुळे काय करायचं पायऱ्या मोजून काय करायचं, शेवटी चढणार तर आहे ना. मी म्हणलं 100 आहे, हा परत जाणार आहे का? नाही नाही ते तर आहे, त्यामुळे म्हणलं माहिती असते एखाद्याला नाही, नाही, विचारावं काय असं. करायचं काय खूप जुनी दुकान आहे का आपली इथं? का दुकान म्हणलं हा जुनी आहे का? हा 25 वर्ष आहे. 25 वर्ष का? तेच म्हणलं. तर गाईज 25 वर्ष झालेले, काकाला माहित नाही इथं पायऱ्या किती. तर भारी आहे, 25 वर्ष झाले होय. भोले बाबा की जय हो. तर गाईज आता आपली चालू झाली आहे आता ट्रेकिंग. आता आपल्याला दन नुसतं चढायच्याच आहेत पायऱ्या. इथं समोर लिहिलेलं आहे एअरकोंड जय मल्हार लिहिलेलं आहे गाईज. हो तर गाईज इथं मस्त लिहिलेलं आहे जय मल्हार, झाडे लावा झाडे जगवा. पण इथं नाही, इकडं उलट होते. इकडे होते झाडे लावा झाडे तोडा आणि मग इका आहे का नाही. तर गाईज अजून 20% पण नाही आलो. इथंच पाय दुखायला लागले एवढ्यातच.
तुमचं झालं का नाही दर्शन? अजून चाललं का? अजून तर लय थोडं राहिले, पुन्हा अजून तिकडं लागा ना. अजून किती, 1 तासात होईल ना, 1-1.5 तासात. एक ब्रेक घेऊ 5 मिनिटाचा. हां तर काय आता आपण अर्धा 40% ट्रॅक चढलेला आहे आता. आता बघू शकतात गाईज, इथं वर मंदिर आहे, इकडं वर मंदिर आहे आणि आपल्याला पुन्हा दमादमानी इकडं जायचं आहे, पुन्हा इकडल्या मंदिराकडं जायचं आहे. हे इथं बघू शकता तुम्ही, हे वाला मंदिरावर जायचं आहे. तर आता चला तर आपण जाऊया आता. मी काय म्हणतो, इकडूनच जाऊ की इकडून नका? तर जाऊ दे गाईज, इकडूनच जाऊया आता आपण. चलो. तर गाईज आता छोट्या छोट्या पायऱ्या लागलेल्या आहेत, इथून पायऱ्या चेंज झालेल्या आहेत आता. चला पाय आता, होय पाय रंग दाखवायला लागलेत आता दमादमानं. तर गाईज आता आपण अर्धा ट्रॅक करत आलो, तर इथं थांबलोत आपण भयापाशी लिंबू सरबत घ्यायला. लिंबू सरबत वगैरे घेऊ आणि अजून पुढे जाऊ. कसं वाटेल? हां मजेत. अजून राहिले मंदिर, अजून पुन्हा तिकडे जायचं. कशी क्वालिटी लिंबू सरबतची? नंबर 1 ना. तर गाईज नंबर 1 आहे लिंबू सरबत गाईज. जर तुम्ही कधी पण आले इकडं जेजुरीला तर भावापाशी एकदा अवश्य ट्राय करा, आहे का नाही? लिंबू सरबत. हे 2 भाऊ आहेत आपले, त्यांना किती किलोचे आहे रे भाऊ? 30-30 किलोचे, 26 किलोचे पोते खालून आणलेत भावांनी बघा. आणि आम्ही नुसतं पायपात चालायला होतं, एवढे माम असायला. तर गाईज आपलं चॅनल भावांनी सबस्क्राईब करून घेतलं म्हणजे आपणच केलं. चला हां चला गाईज, आता डायरेक्ट वर गेल्यावरच भेटू तुम्हाला. आता डायरेक्ट सगळं ब्रेक वगैरे झाला आहे आमचा. तर गाईज आम्हाला थांबायचं नव्हतं, स्टॉप घ्यायचा नव्हता, थांबेल आमच्या ड्रायव्हर साहेबांना. बघा गाईज इथून कसला व्ह्यू दिसतंय खतरनाक, जेजुरीचा गड. गाईज आम्ही कुठनं पाय आलोत बघा. हे तुम्हाला दिसतंय खाली डोंगर, हे जे मंदिर इकडे आहे, ह्या डोंगराच्या तिथून पाय आणि पुन्हा हे वर. गाईज आता बघू शकतात आपण आलो इथं, अजून इकडं जायचंय. व्ह्यू बघा गाईज, व्ह्यू वाव, काय व्ह्यू आहे खतरनाक. तर गाईज वर आलेलो आहे तर असली गार हवा सुटली आहे, आई शपथ भारी वाटतंय. तर गाईज आता इथून थोडंसं वर आहे, जसं जसं वर येलो तसं भारी वाटत. आपण आता येसपाशी पोचलो तर देवस्थान कडे पटार घंटी वाजू आपण पण. हा तर इथं एक मंदिर आहे साईडला छोटंसं, इथं दुकाने वगैरे पण आहेत, कोल्ड्रिंक्स वगैरे घ्यायच्या वगैरे असेल तर त्याला. तर गाईज एवढा वेळ झाला पण रिकामी बॉटल आले होते, टाकूया आपण इथंच. म्हणजे कसं कुठं टाकून देण्यापेक्षा बरं आहे जिथल्या तिथं, म्हणजे हटकून नाही केलं बघा तुम्हाला दाखवण्यासाठी वगैरे. काय मला माहिती होतं असं आसन कुठं वगैरे, तर तिथंच त्याच्यामुळे टाकलं. गाईज इथं वर आल्यावर तुम्हाला इथं हनुमानाचं मंदिर आणि इथं त्याच्या बाजूला दुसरं एक छोटं मंदिर आहे. तर आता आपण परत इथनं असं आतमध्ये आलं की आता इथून आतमध्ये परत जायचं. हो तर रस्त्याने इथं तुम्हाला हॉटेल पण लागतील, इथं हॉटेल नाश्ता वगैरे पण भेटून जाईल तुम्हाला, एकदम डोंगराच्या वर बघू शकता. तर गाईज तर आपण इथं चपला वगैरे सोडलेल्या आहेत, इथूनच प्रसाद वगैरे घेऊन नारळ वगैरे आणि भंडारा वगैरे घेऊन. आपलं भैयाचं दुकानीचं नाव आहे श्री कडे पटार प्रसाद भंडार. तर इथं येऊन तुम्ही भंडारा वगैरे घेऊ शकता. तर काही पण देवाचं सामान वगैरे घ्यायचं असेल तर इथं घेऊ शकतात भैयापाशी. काय काय घ्यायचं आपल्याला? नारळ द्या, नारळ आणि भंडारा द्या आम्हाला. ओके घ्या एक चांगलं बघून. हां ओके, सगळे पाण्यावालेच आहेत चांगले.
तर गाईज आता नारळ वगैरे पण घेतलंय आता आपण घेतलेलं आहे आता आपण दर्शन वगैरे घेऊ आता. हे बघा हे गाईज हे इथं मंदिर आहे बघू शकता आता गाभारा कसा आहे. गाईज आता आपण जाऊया खालून इकडं खालून जायचं आहे इकडं फिरून जावं लागतं गाईज. ही अशी बोळ आहे ह्या बोळीतनं तर गाईज बघू शकतात कसं जुन्या पद्धतीचं वगैरे सगळं आहे अजून जशाल तसं. भरपूर जागेवर काही जागेवर तुटलं वगैरे आहे पण केले आता. इकडून हे बघा काहीच जायला रस्ता आहे असा काहीच कोणीच नाही बघा कसे आम्ही वाकून यायला लागलो तर सध्या तर कोणीच नाही होय. हा आज काल अमावस्या होती का? हां ओके 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 अमावस्या म्हणलं की काहीच बघा लागलं मला काहीतरी इथं आणि जरा चांगलंच लागलंय. जाऊ द्या रोज मंदिराला एंट्री आहे इकडं सांगा हे बघू शकता आता. इथं कशाचा तरी कार्यक्रम वगैरे आहे बघू शकता आता. आता आपण चला लवकर दर्शन वगैरे घेऊ. काळाचा काळ येऊ द्या. दहा महाराजांचा पांढरा घेऊन काळ याचा पुढे पांढरा काळ सुद्धा जवळ येणार नाही. म्हणून वाकी मंडळी काय म्हणतात जन पूजनला काय करायचं आज भंडारा घेतला माझ्या अंगाला काटाच आलेला आहे. पहिलाच एक्सपिरियन्स आहे असा आहे जेजुरीचा. खूप अंगालाच काटा आलता काय खरंच. तुम्ही बघू शकतात की आहे ते मंदिर ते जवळ आलेलं आहे आपण. जेजुरी गड पर्वत शिवलिंगाकार मूर्ती लोक दुसरे कैलास शिखर. तर हे गाईज तिथं लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता. गाईज त्या समोरून इथून सरळ जर आले तर इथं एक तुम्हाला मंदिर दिसन बघा मंदिर. वाव इथं आहे हे गाईज मंदिर. हो फोडा कुठं पण फोडा नारळ काय प्रॉब्लेम नाही. गाईज आता आपण नारळ वगैरे पण फोडून वगैरे घेतले आता दर्शन वगैरे घेऊ लवकर आणि आपण जाऊ. इकडं प्रसाद वगैरे पण कार्यक्रम वगैरे चालू आहे गाईज. तर प्रसाद वगैरे पण आहे इकडं. आपण जेवण वगैरे केलेले तर आपल्याला काही प्रसाद वगैरे खायची गरज नाही आता. गाईज बघू शकता हे जुन्या प्रकारचं मंदिर आहे आणि इथं आतमध्ये हे महादेवाचं मंदिर आहे बघू शकता. गाईज आता आपलं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे इकडल्या मंदिराचे इकडल्या वगैरे सगळ्या मंदिराचे. तर आता आपल्याला जायचं आता नवीन मंदिराकडे जे की आहे इथून लांब आहे थोडंसं. आता डायरेक्ट आपण जाता आता तिकडे जाऊ. तर दर्शन वगैरे झालेत आता इथं वापस आलोत आपले चप्पल वगैरे घेऊ आता आपण आणि जाऊ. तर गाईज आता आपलं दर्शन वगैरे तिकडल्या साईडचं वगैरे मागच्या साईडचं तुम्ही बघू शकता मागच्या साईडचं दर्शन वगैरे झालं आहे आपलं. आता चाललोत आपण आता इकडं दुसऱ्या साईडला आणि इकडं वर फोटो वगैरे काढायला मस्त जागा वगैरे आहे मस्त. तिथं जय मल्हार वगैरे नाव लिहिलेलं आहे पण आता आपल्याकडे तेवढा टाईम नाही आहे तर त्याच्यामुळं आता आपल्याला जायला वगैरे काही जमणार नाही. तिकडले दर्शन वगैरे घेऊन आता इकडे दर्शन घ्यायचे आणि जायचं मग आपल्या तिकडं वापस आपल्या जागेवर. गाईज आता आम्ही चलत बघा इथं आलो तर इथं मस्त हे असे बारीक असे छोटे दगडाचे घर येतं काय म्हणतात की काय माहिती. आणि बघा ना ह्याच्यावर दगडावर दगड ठेवलेत म्हणजे जणू काय असं ते घराचे बिल्डिंग वगैरे व्हावा. खंडेराया आपलं तसं काय नाही आहे पण तुझा आशीर्वाद राहू दे सदैव आमच्या दोघांच्या पाठीशी होय. हा ह्यावेळेस दोघं आलो तर पुढच्या वेळेस दोघं जोडीने यावं असं आशीर्वाद दे.
आणि आशीर्वाद राहून दे होय. तर गाईज बघा आता इथं समोर आपल्याला एक अशी कमान लागलेली आहे आणि इथून आता असं जायचं आहे बघा खाली खाली आणि तिथं समोर मंदिर आहे जेजुरीचं. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली काळूबाई सुपारी फुटली. गाईज तेवढंच येते, जेवढं येते तेवढंच म्हणतो. तर हे बघा गाईज समोर कमान. तर गाईज बघू शकता तर रस्ते कसले आता इकडं. हे बघा हे रस्ते असा वाकडा तिकडा रस्ता आहे. जर गाईज तुम्ही पण इथं येताल तर ना तुम्ही पण दमाने या काळजी घेऊन दमाने असं ट्रॅक करा, कारण की आम्ही लक्ष देऊन वगैरेच करतो सगळं. तुम्ही पण लक्ष देऊनच करत जावा. रस्ता इकडल्या साईडने आलात तुम्ही कधी तर दमादमाने यायचं, बघायचं. बघा गाईज रस्ता आता हे तिथं जायचं आपल्याला. तर गाईज आता डायरेक्ट आपण तिथं गेल्यावरच आता भेटूया. स्टे ट्यून इन ब्लॉग्स. गाईज तुम्ही आता इथं बघा खाली आलो तर आम्ही आणि इथून समोरून हे व्ह्यू बघा. हे गाईज पाणी वगैरे पाण्यासाठी वगैरे इथं साचतंय, म्हणजे डोंगराचं पाणी वगैरे सगळे आले तर तिथं साचत असं नाही का, म्हणजे असं तळं केलं आहे नाही का एक छोटंसं असं, म्हणजे पावसाचं पाणी वगैरे आलं तर तिथं यूज वगैरे करायला होतं असं. तर भारी म्हणजे आर्किटेक्चर वगैरे, म्हणजे आर्किटेक्चर पण भारी, म्हणजे इथले नाही का लोकांसाठी वगैरे शेताला वगैरे पाणी वगैरे द्यायचं असेल त्यांना तर त्याच्यासाठी तिथं छोटंसं असं तळं पण आहे केलेलं. तुम्ही जर वर आलात कधी तर तुम्हाला दिसन इथून नाही का, त्याच्यामुळं. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर गाईज बघा आपल्याला विशाल ब्लॉग्स म्हणून हे असं खाली बघून बघून जर चाललं ना तर असं साईडने असं फिरल्यासारखंच वाटतंय नाही का, असं बुंग कोणी फिरल्यासारखं चक्कर आल्यासारखं असं दिसतंय. खतरनाक व्ह्यू आहे. खाली बघायचं आणि दोन्ही साईडकडून असं असं फिरल्यासारखं दिसतंय गाईज. हे बघा हे कसलं डोंगर आहे. तर मित्रांनो तर आता आपण पोचलेलो आहोत जवळजवळ मंदिराच्या. इकडं काम वगैरे पण चालू दिसतंय मंदिराचं. हे बघा हे गाईज आता बॅक साईडने आलेलो आहेत आपण इकडल्या मंदिराचं. कमानीचं वगैरे काम चालू आहे. इथं मस्त कचरा कुंडी वगैरे पण आहे आणि बसायला इथं छान असं ट्री हाऊस केलेलं आहे इथं बसायला वगैरे. गाईज ही मंदिराची बॅक साईडने आपण आलेलो होतं, कारण की आपण आधी जुन्या मंदिराकडे गेलो तिकडं तिकडून आलो होतं आणि आता नवीन मंदिराकडे चाललो होतं. आणि इथं बाजूला शौचालय वगैरे पण आहे, कोणाला बाथरूमला वगैरे जायचं असेल तर चांगलं काम केलेलं आहे. ओ माय गॉड. गाडी बघू शकता गाईज, नंबर 1 गाडी आहे. इथं बघू शकतात हे दगडाचं वगैरे काम पण चालू आहे इथं. हे दगडाचं काम आता पहिल्यासारखं बघायला भेटत नाही आहे. आता दगडाचे काम ते इथं चालू आहेत. हो हे गाईज बघू शकता तिकडून वर जायचं आता आपल्याला. गाईज श्री मार्तंड देवस्थान जेजुरी पश्चिम दरवाजा बघू शकता. हे जेजुरीचा पश्चिम दरवाजा. आणि मालक एकदा चहा घेऊ म्हणतो मी. हा चहा घ्यायचा का? हा तर गाईज आपण आता एकदा मंदिरात जायच्या आधी एकदा चहा घेऊ मामाकडं. हा मामाची सिस्टीम खूप छान आहे चहाला. तर गाईज आता आपण पोचलेलो जेजुरीमध्ये बघू शकता. तर हे गाईज हे बघा हे गाभारा आहे जेजुरीचा. हा एअरकोन जय मल्हार. दर्शनासाठी लाईन बघा लागेल इकडून कुठून जायला बघू आपण आता गाईज. दर्शनासाठी कुठून आहे इकडंच आहे जागा, इकडून जायचं आहे आपल्याला दर्शनाला. तर एकदा आता लवकर लाईनीत लागू गाईज दर्शनाला. आपण आता रांगेत लागू, लवकर होईल माझ्या मते, एवढा काही गर्दा वगैरे नाही आहे. तर लवकर रांगेत लागू आणि दर्शन घेऊ. तर गाईज आता आपण लागलेले आता इथं नंबर आहे. मग डॉक्टर साहेब ओळखलं का नाही मला? काय नाही निवांत दिंडीत आलेलं होतं आता ते दर्शनाला वगैरे चालते. हो तर गाईज हे आपले माजलगावचे भोपळे डॉक्टर, तुम्ही जर ओळखीत वगैरे असाल त्यांना तर आपले माजलगावचे भोपळे डॉक्टर येतात. गाईज आपल्याला दर्शनाला वगैरे आता थोडा टाइम लागेल. बघू शकता दुकानात चालू आहे. होय
तर काय म्हणजे असं का करते ते आपल्याला काय माहित नाही असं वगैरे लागत आता वगैरे लागत नसेल का हो? हा तेच ना. बरं का, हलगी बाहेर टाकू ना? काय तर मित्रांनो इथं बघू शकतात तुम्ही अचानकच हे काय होतंय की होय काय होत असेल काकू ते असं काय होतं म्हणजे अंगात वगैरे येते का असं हा नवीन बघायला भेटतो म्हणजे असं काय ते भारी म्हणजे भारी पण वाटतंय पण असं वेगळं पण वाटतंय नाही का की म्हणजे असं हे होतंय हा आम्ही ताईचं बी अंग आहे तर भाऊ होत आहे तसं माझ्या अंगावर काटा येत आहे असं बघितलं ना? असं काटा येते मला लय हे होत आहे तेवढंच होतंय त्याच्यावर पुन्हा काय असं एवढं काय वाटत नाही तर काय जातं बघा लाईन अशी दम पळायला लागली आता टेन्शन नाही आणि गाईज बघू शकता हे मंदिराचं काम वगैरे पण चालू आहे काम वगैरे पण चालू आहे मंदिराचं आता आपण जाऊया आता दर्शन वगैरे घेऊया आतमध्ये बघूया जर तुम्हाला कॅमेरा वगैरे जर अलाउड वगैरे असेल तर मग आपण आतमधलं पण शूट घेऊ जर मला पॉसिबल तर नाही का नाही जर जमलं तर मग नाही आपण येऊ शकणार काहीच बघू शकता इथं ते चहा बघा असे फटाक्यासारखे वाजायला लागेल थांबा समोर थांबतो बघा काय हे तसं एकदम खतरनाक सीन चालू या नुसते फटाके वाजल्यावर वाजायला लागले तर दनादन जे बघू शकता काय बघू शकता आता मान वगैरे आता हे माता बाबू काय जात आपण आत जवळ आता हे बघू शकता आता देवाच्या गाभाऱ्याच्या एकदम समोर येतात आपण मला असं वाटतं आतमध्ये व्हिडिओ वगैरे तर जमणार नाही तर बघू शकता हे आतमधला हे गाभारा तुम्ही आणि इथं घोडा वगैरे पण आहे तर काय जातं इथं मोबाईल वगैरे तर जमणार नाही आपल्याला कूलर वगैरे पण आहे तर एअर व्हेंटिलेशनसाठी हे बघू शकतात गाईज तर आता डायरेक्ट दर्शन वगैरे करून डायरेक्ट तुम्हाला बाहेर भेटतो गाईज बघू शकतात काहीतरी भयाला वगैरे झालेलं आहे त्याच्या अंगात वगैरे आलेलं असतंय तर गाईज आता आमचे सगळे दर्शन वगैरे पण झालेले आहेत सगळं झालेलं आहे तर गाईज ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला म्हणजे तुमच्या भावाचं चॅनल विशाल ब्लॉग्सला गाईज भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये